हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणात एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन वेदांत अग्रवाल बाल सुधार गृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडी। पुणे गुन्हे शाखेचा तिसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालच्या ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज, तर मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवालवर आरोप। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती, तर अपघातावेळी मी पुण्यात नव्हे दिल्लीत होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टात युक्तिवाद। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यन किंग्रिस्तानवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात 4 दिवसात 49 पबवर कारवाई, बार आणि पबचे परवाने निलंबित। हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका। डोंबिवलीतील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे, कंपनीच्या डायरेक्टर मालती मेहतांची सुटका, तर मुलका मलय मेहताला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर हिट अँड रन प्रकरणात तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीत अंमली पदार्थांसह मद्याच्या बाटल्या आढळल्याची माहिती। जळगावच्या रामदेववाडीतील अपघात प्रकरण, तिसरा आरोपी ध्रुव सोनावणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारनं दुचाकीला दिलेला धडकेत 4घांचा झाला होता मृत्यू। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर, जळगावात 3 जून तर अकोल्यात 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।